आश्विन आणि कार्तिक महिन्याच्या संधी काळात दिवाळीचा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया या दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो. 14 वर्षाचा वनवास संपवून राम सीतेसह अयोध्येला परत आले ते याच दिवसात. प्राचीन काळी हा यक्षाचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो अशी मान्यता आहे. दिवाळीच्या दिवसांमधला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन. धन, समृद्धी आणि मंगलप्राप्तीसाठी प्रत्येकजण या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना करतो. यंदा लक्ष्मीपूजनासाठी फक्त 2.5 तासांचा शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे पूजा विधी वेळेत आणि शास्त्रानुसार पार पाडण्यासाठी तयारी अगोदरच करणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त, पूजेचा विधी आणि संपूर्ण साहित्य हे सर्व आपण पाहून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर 20 ऑक्टोबर 2025 म्हणजे सोमवार रोजी प्रदोष काळात अमावस्या तिथीचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे ती तिथी प्रदोष व्याप्त मानली जाते. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर 2025 मंगळवार रोजी 3 प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावस्या राहणार आहे. म्हणूनच लक्ष्मीपूजन करण्यासाठी मंगळवार 21 ऑक्टोबर 2025 हा दिवस शास्त्रसंमत आणि अत्यंत शुभ मानला गेलेला आहे. या दिवशी अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींचा योग असल्याने सायंकाळी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटांच्या कालावधीत लक्ष्मीपूजन करणे अत्यंत लाभकारी ठरेल. लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 6:10 ते रात्री 8:40 आपण करू शकता. तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजेपूर्वी घर आणि पूजेची जागा स्वच्छ करायची आहे. दारावरती तोरण लावून आणि घराच्या समोर आपल्याला रांगोळी काढून शुभ वातावरण तयार करायचे आहे. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करायची आहेत. त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तर आपण ही सर्व तयारी प्रदोष काळापूर्वीच आपण या पूजेची मांडणी करून ठेवायची आहे. लक्ष्मीपूजनाच्या अनेक विधी असल्या तरी आज आपण सोपी आणि योग्य पद्धत पाहणार आहोत. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला दरवाजाजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढायचे आहे. तुळशीपासून घरातील देवांपर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले आपल्याला काढायची आहेत. त्यानंतर तुळशीची पूजा करून आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. कारण ही पूजा प्रदोष काळामध्ये केली जाते. रोज प्रदोष काळामध्ये आपण तुळशीची पूजा करतो. त्यामुळे तुळशी पूजन केल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. सर्वांचा, थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्याचबरोबर सर्वांनी एकत्रितरित्या लक्ष्मीपूजन आपल्याला साजरं करायचं आहे. लक्ष्मीपूजन करण्यापूर्वी आपण सर्व साहित्य एकदा पाहून घेऊयात. लक्ष्मीपूजन करण्यासाठी इथे मी माता लक्ष्मीची एक मूर्ती घेतलेली आहे. तुमच्याकडे आरसी मूर्ती नसेल, फोटो असेल तरीही आपण फोटोची पूजा करू शकतो. त्याचबरोबर तुमच्याकडे चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती असेल तीही तुम्ही पूजेमध्ये घेऊ शकता. माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे. गणपती बाप्पांची आपल्याला इथे मूर्ती लागणार आहे. गणपती बाप्पांची ही मूर्ती नसेल तर आपण गणपती बाप्पांचा फोटोही घेऊ शकता. कुबेराचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे. नाणी किंवा नोटा, दागिने किंवा चांदीची नाणी, एका कोऱ्या वहीवरती आपल्याला कुंकवाने ओम काढायचा आहे किंवा स्वस्तिक काढायचं आहे. असे पहा, चांदीचं नाणं मिळतं ज्याच्यावरती माता लक्ष्मीचं चित्र असतं. असं आपल्याला चांदीचं नाणं घ्यायचं आहे. श्रीयंत्र घ्यायचं आहे. कमलगट्ट्याची माळ घ्यायची आहे. दक्षिणावरती शंख घ्यायचा आहे. माता लक्ष्मी, गणपती बाप्पा, कुबेरदेव यांची आपल्याला मूर्ती घ्यायची आहे. या मूर्ती तुमच्याकडे जरी नसतील तर तुम्ही सुपारी ही त्या देवतेचे प्रतीक म्हणून सुपारीचाही वापर आपण पूजेमध्ये करू शकतो. तर इथे पहा, 2 गजांत लक्ष्मीही घेतलेल्या आहेत. माता लक्ष्मीच्या सर्व आवडीच्या गोष्टींची इथे आपल्याला पूजा लक्ष्मीपूजनमध्ये आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर चौरंग किंवा आपल्याला पाट लागणार आहे. लाल रंगाचे कापड लागणार आहे. स्वच्छ पाणी, तांदूळ, गंध, पंचामृत, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, विड्याची 5 पाने, वस्त्रमाळ घ्यायची आहे. अत्तर घ्यायचं आहे. कापूर घ्यायचा आहे. त्याचबरोबर कवड्या आणि गोमती चक्रही आपण पूजेमध्ये मांडायचं आहे. असेल तर मांडा, नसेल तर तुम्ही लक्ष्मीपूजन किंवा धनतेरसच्या दिवशी नक्कीच तुम्ही गोमती चक्र किंवा कवड्या खरेदी करू शकता. कलश मांडणीसाठी एक तांब्या आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्या भोवती गुंडाळण्यासाठी लाल पिवळा धागा घ्यायचा आहे.
विड्याची पानं आणि विडा ठेवण्यासाठी विड्याचं संपूर्ण साहित्य घ्यायचं आहे। लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी ओटीचं सर्व साहित्य घेतलेलं आहे। कलशावरती ठेवण्यासाठी एक नारळ लागणार आहे। या दिवशी आपल्याला अशी 5 धान्यांनी भरलेली सुगड घ्यायची आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे धान्य भरायचं आहे आणि एका सुगडामध्ये आपल्याला जे कॉईन असतात किंवा पैसे असतात आपल्याकडे तर ते पैसे भरायचे आहेत। अशी एक हिशोबाची वहीही घ्यायची आहे। या दिवशी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे केरसुनी लागणार आहे। या दिवशी केरसुनीची म्हणजेच लक्ष्मीची पूजा केली जाते, तर आपल्याला इथे केरसुनी किंवा झाडू घ्यायचा आहे। नैवेद्यासाठी आपल्याला लाह्या बत्तासे घ्यायचे आहेत। घरामध्ये असणारे दागिने घ्यायचे आहेत। त्याचबरोबर या दिवशी पैशांचीही पूजा केली जाते, तर असे पैसेही आपल्याला पूजेमध्ये घ्यायचे आहेत। 2 समया, 2 तुपाचे दिवे असे आपल्याला दीप प्रज्वलन करण्यासाठी साहित्य लागणार आहे। घरामध्ये जो फराळ बनला असेल किंवा मिठाई असेल तर ते सर्व आपल्याला पूजेमध्ये घ्यायचं आहे। त्याचबरोबर फळंही आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे आहेत। स्वच्छ आणि ताजी फुलं आपल्याला या दिवशी पूजेसाठी लागणार आहेत। 2 हार लागणार आहेत आणि अशी विड्याची पानंही आपल्याला कलश मांडणीसाठी लागणार आहे। तर हे सर्व साहित्य तुम्हाला आधीच त्याची लिस्ट बनवून ते आदल्या दिवशी एकत्रित करून ठेवायचं आहे आणि लक्ष्मीपूजन असेल त्या दिवशी आपल्याला सर्व तयारी म्हणजे एका जाग्यावरती ते साहित्य गोळा करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला पूजा करत असताना वारंवार उठण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे हे सर्व साहित्य आपल्याला एकत्रित करून जिथे आपण पूजा करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला मांडून ठेवायचं आहे। लक्ष्मीपूजनाची मांडणी करण्याअगोदर एक पंक्ती लावावी व ती पंक्ती सर्व घरात फिरवावी, म्हणजे घरात कुठे अलक्ष्मी असेल तर ती निघून जाईल असे म्हणतात। घरात सर्व मंगलमय वातावरण ठेवावे। घराच्या मुख्य दारासमोर सडा घालून रांगोळी काढावी आणि दिवे लावायचे आहेत। प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून हळद कुंकू अक्षदा व फुले वाहून तिची पंचोपचार पूजा करायची आहे। त्यानंतर एकदा तुळशी स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे किंवा तुळशी मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणला तरीही चालेल। तुळशीजवळच आपल्याला केरसुनी ठेवून तिचीही पंचोपचार पूजा तिथेच करून घ्यायची आहे। त्यानंतर प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे। प्रवेशद्वाराची आपण हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर पूजेच्या ठिकाणी यायचं आहे। बाहेरून पूजा करून आणलेली केरसुनी आपल्याला पूजेमध्ये मांडायची आहे। तिथे पाटावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवण्यासाठी मी असं अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे। तांदळाच्या सहाय्याने अष्टदल कमल काढून घ्या किंवा फक्त असा गोलाकार तांदळाचा बनवला तरीही चालेल। त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे। माता लक्ष्मीच्या उजव्या हाताला आपल्याला कलश मांडणी करायची आहे। तिथेही मी तांदळाचं अष्टदल कमल काढून घेतलेलं आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। त्यासाठी आसन ठेवायचं आहे। त्याच्यावरती अक्षदा व्हायच्या आहेत। हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती आपल्याला तुपाचे 2 दिवे ठेवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू अक्षदा दीप धूप दाखवायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। दिव्याला फूल व्हायचं आहे आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे किंवा शुभं करोती कल्याणम हा मंत्रही तुम्ही म्हणू शकता। दिव्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे, हे दीपा माझी पूजा चालू आहे तोपर्यंत तुम्ही असाच शांत तेवत राहा। त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे। भगवान विष्णूंच्या 24 नावांपैकी प्रथम 3 नावांनी आपल्याला पाणी प्राशन करायचं आहे आणि पुढील 2 नावांनी आपल्याला पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडायचं आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं म्हणायचं आहे। त्यानंतर ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः असं आपल्याला म्हणत पाणी ताम्हणात सोडायचं आहे। त्यानंतर आपल्याला पाणी हातामध्ये घेऊन संकल्प करायचा आहे, मी अमुक गोत्राचा अमुक नावाचा किंवा नावाची परमब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी माझ्या घरातील व कुटुंबातील सर्व कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयुष्य आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाळ संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञानेनं दीपावली निमित्त श्री लक्ष्मी पूजन करीत आहे। त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे। कलश तयार केल्यावरती आपल्याला पूजेच्या ठिकाणी जिथे आपण अष्टदल कमल बनवलं होतं त्या ठिकाणी तो कलश ठेवायचा आहे। कलशावरती आपल्याला 5 नाम किंवा अशा पद्धतीने स्वस्तिक बनवायचं आहे।
त्यानंतर जो लाल पिवळा धागा घेतला होता त्याचे असे 3 विडे आपल्याला कलशाच्या भोवती घालायचे आहेत आणि त्यानंतर कलशामध्ये हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आपल्याला त्याचबरोबर हळकुंड हे सर्व याच्यामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर 1 फूलही याच्यामध्ये टाकायचं आहे। 5 विड्याची पानं घ्यायची आहेत, ती कलशावरती आपल्याला ठेवायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला श्रीफळ त्या कलशावरती ठेवायचं आहे। कलशाला हळद, कुंकू, फूल, अक्षदा आपल्याला वाहून घ्यायचे आहेत। सप्तनद्यांचे स्मरण करून नमस्कार करायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला समोर देवीची मूर्ती ठेवलेली आहे, त्याच्या समोर आपल्याला 2-2 विड्याची जोड पानं ठेवून आपल्याला देवांसाठी आसन तयार करून घ्यायचं आहे। माता लक्ष्मीला इथे मी लाल वस्त्र किंवा लाल चुनरी आपण अर्पण करायची आहे। सर्वप्रथम गणपती बाप्पांची आपण पूजा करून घेणार आहे। सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे। गणेश मंत्र किंवा गणेशाचं ध्यान मंत्र म्हणायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने देवाऱ्यातील श्री गणेश मूर्तीवरती अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे। नंतर याच्या जोड पानावरती अक्षदांचं आसन करून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती तिथे आपल्याला ठेवायची आहे। हळद, कुंकू, चंदन, वस्त्रमाळ त्याचबरोबर फुलं अर्पण करून दीप धूप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांचा पूजन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण माता लक्ष्मीचा अभिषेक करून घेणार आहोत। माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायची आहे। सर्वप्रथम आपल्याला पाण्याने त्यानंतर पंचामृताने माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे। हळद मिश्रित पाणी किंवा कुंकू मिश्रित पाणी या पाण्यानेही माता लक्ष्मीवरती आपण अभिषेक घालून घेऊ शकतो। ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। त्यानंतर विड्याच्या जोड पानांवरती अक्षदांचं आसन करून आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती त्याच्यावरती ठेवायची आहे। माता लक्ष्मीला हळद, कुंकू, चंदन, वस्त्रमाळ, अत्तर, लाल सुगंधी फुले त्याचबरोबर कमळाचं फूलही आपल्याला अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीची अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। धूप दीप आपल्याला दाखवून घ्यायचा आहे। त्यानंतर भगवान कुबेराचीही अशाच पद्धतीने आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे। वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। कुबेर देवता बरोबरच आपल्याला सर्व देवतांची म्हणून 1 सुपारी मांडायची आहे, ज्याच्यामध्ये आपले कुलदेवी आणि कुलदैवत येतं। तर अशी त्यांचीही आपल्याला 1 सुपारी पूजेमध्ये मांडायची आहे आणि त्यांना स्मरून आपल्याला हात जोडून आवाहन करून घ्यायचं आहे। त्यानंतर माता लक्ष्मीच्या सर्व आवडीच्या गोष्टींची पूजा आपण इथे करणार आहोत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजे श्रीयंत्र, त्याचबरोबर कमलगट्ट्याची माळ या सर्व गोष्टींना आपण तांदळाचं आसन देऊन त्याच्यावरती त्याची मांडणी करायची आहे। त्यानंतर दक्षिणावरती शंखही ठेवायचा आहे। देवतांच्या पूजेत शंखाला विशेष महत्त्व आहे। दक्षिणामुखी शंख हे भगवान नारायणाचे रूप मानले जाते। हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आवडता शंख आहे। देवी लक्ष्मी, माता दुर्गा आणि भगवान विष्णू यांच्या हातात दक्षिणामुखी शंख आहे, ज्याचे तोंड दक्षिणेकडे उघडते, त्याला दक्षिणेवरती शंख असं म्हणतात। म्हणून देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि माता दुर्गा दक्षिण दिशेला वास करतात असे मानले जाते। घरामध्ये जर दक्षिणामुखी शंख नसेल तर तुम्ही धनतेरस किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी नक्कीच खरेदी करून त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता। त्यानंतर इथे माझ्याकडे एक चांदीचं कॉईन आहे, त्याचीही इथे मी पूजा केलेली आहे। आपल्या घरामध्ये संपत्ती स्थिर राहून त्यात उत्तराउत्तर वाढ होत राहावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते। लक्ष्मी आपल्या वास्तूत स्थिर राहावी म्हणून गजांत लक्ष्मीचा आपल्याला उपयोग करायचा आहे। त्यानंतर पूजेमध्ये आपल्याला जी हिशोबाची वही घेतलेली आहे त्या हिशोबाच्या वहीचं देखील आपल्याला इथे पूजन करायचं आहे। तर इथे माझ्याकडं अशी वही आहे ज्याच्यावरती माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि गणपती बाप्पा यांचं चित्र आहे। तर याच्यावरतीही मी हळदी कुंकू लावून घेणार आहे आणि त्याची छान अशी पूजा आपण करून घ्यायची आहे। तर या वहीच्या आतील बाजूस आपल्याला कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक बनवायचं आहे आणि शुभ लाभ लिहायचा आहे आणि या अशा वहीची आपल्याला या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी या वहीचीही आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर इथे तांदळाचं आसन ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपण जी लक्ष्मी आणलेली आहे म्हणजे केरसुणी किंवा झाडू त्याची पूजा मांडणी आपल्याला इथे करायची आहे। केरसुणीवरती फुलाच्या सहाय्याने आपल्याला पाणी शिंपडायचं आहे।
त्याच्यावरती हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला झाडूची किंवा केरसुणीची पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीची जर तुम्ही अशी मूर्ती आणली असेल त्या मूर्तीवरती आपल्याला फुलाच्या साहाय्याने सर्वप्रथम पाणी शिंपडायचं आहे. मूर्तीला हार फुलं अर्पण करायची आहेत, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि या मूर्तीची छान अशी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर पूजेमध्ये आपल्याला कवड्यांचा आणि आपल्याला पिवळ्या कवड्या आणि गोमती चक्राचाही समावेश करायचा आहे. त्यांचीही आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे. 2 विड्यांच्या जोड पानांवरती आपल्याला 1 रुपयाचं नाणं, खोबऱ्याचा तुकडा, सुपारी, हळकुंड, खारीक हे सर्व ठेवून आपल्याला विडा मांडायचा आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जी संपत्ती असेल म्हणजे सोनं आणि पैसे यांचीही आपल्याला पूजा करायची आहे. आपल्याला देवीच्या ओटीचं साहित्यही इथे ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला मुख्यत्वे मातीचे दिवे या दिवशी पूजेमध्ये समाविष्ट करून घ्यायचे आहेत. मातीचे दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. या दिवशी मातीच्या दिव्यांचा खूप मान असतो, त्यामुळे आपल्याला मातीचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. नैवेद्य म्हणून इथं एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये मी बत्ताशे आणि लाह्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरलेल्या आहेत आणि ते नैवेद्य म्हणून आपण ठेवायचं आहे. घरामध्ये जो फराळ बनला असेल त्याचाही आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. सर्व देवतांना गंध, अक्षदा, हळद, कुंकू, फुले वाहून आपल्याला दीपधूप दाखवून ओवाळायचं आहे. त्यानंतर पूर्ण पोळीसह आपल्याला नैवेद्यही आपण दाखवू शकतो. त्याचबरोबर लाया, बताशे, फराळाचे पदार्थ, फळे इत्यादीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला प्रार्थना करायची आहे. या सर्व पूजेच्या समोरच मी इथे एक चौरंग ठेवलेला आहे. त्याच्यावरती वस्त्र अंथरून अशा तांदळाच्या आपल्याला राशी मांडायच्या आहेत. 5 राशी मांडून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपण जी 5 सुगड धान्य भरून घेतलेले आहेत ते एक आपल्याला इथे ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये एक नाण्यांचं सुगडही भरलेलं आहे, तर तेही आपल्याला इथे ठेवायचं आहे. या 5 सुगडांचीही आपल्याला हळद कुंकू, फुलं, अक्षदा वाहून छान अशी पूजा करून घ्यायची आहे. सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा तंत्रोक्त देवी सूक्त वाचायचं आहे व सप्तशती ग्रंथातील क्षमा प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे. त्यानंतर सेवा केंद्रातील क्रमानुसार सायंकाळची आरती करायची आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करायची आहे. त्यानंतर देवीची आरती करायची आहे. पूजेच्या समाप्तीनंतर अभिषेकाचे तीर्थ सर्व घरात आपल्याला शिंपडायचं आहे. हे लक्ष्मीकारक व्रत असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्याला सामूहिक पद्धतीने आपल्याला ही सर्व सेवा करायची आहे. यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा. लाह्या, बतासे, गोड पदार्थ, खीर, मिठाई, फळे तसेच विड्याची पाने आणि सुपारी अर्पण करायची आहे. पूजेनंतर प्रसाद सर्वांना वाटप करायचा आहे. पूजेत काही त्रुटी राहिली असल्यास देवीकडे क्षमा मागायची आहे आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी म्हणून रात्रभर दिवे आपल्याला तेवत ठेवायचे आहेत. लक्ष्मीपूजनच्या रात्री अनेक ठिकाणी अलक्ष्मी निस्सारण करण्याची ही परंपरा आपल्याकडे पाळली जाते. रात्रभर आपल्याला एक मोठा दिवा देवीसमोर तेवत ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला झाडलोट घरामध्ये करायची नाही. दिवाळीमध्ये गणपतीची पूजा करण्यामागे ही एक खास कारण आहे. लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभते. तर गणपती हा विघ्नहर्ता आहे, त्यामुळे आयुष्यात येणारी सगळी संकटे तो दूर करतो असे मानले जाते. ऐश्वर्य आणि बुद्धीचे दान मिळावे म्हणून गणपती आणि लक्ष्मीची दिवाळी एकाच वेळी पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुरू ठेवायचे आहेत. श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक तसेच लक्ष्मी देवीच्या अन्नस्तोत्राचे आपल्याला पठण करायचे आहे. लक्ष्मी पूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योत तेवत ठेवावी. लक्ष्मी देवीला शिंगाडा, बत्तासे, लाह्या, करंजी, तांदळाचे लाडू, मुगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर, मिठाई अत्यंत प्रिय असून यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात त्या घरी वास्तव करणे लक्ष्मीला आवडते. जिथे स्वच्छता आणि सकारात्मकता आहे तिथेच लक्ष्मीचं वास्तव्य असतं. या दिवशी बरोबर रात्री 12 वाजता जुन्या केरसुणीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुणी न उचलता झाडत आणावे. केरसुणी उंबरट्यावरती आपटावी
व तिचा एक फळ तोडून बाहेर टाकावा. ही कृती करत असताना अलक्ष्मी निसारण म्हणावे. यानंतर जर कधी घरात मतभेद, कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची कृती करायची आहे. त्यामुळे घरात आनंद, सुख, समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत मिळते. माता लक्ष्मीला शांतता अधिक प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्कश वाद्य, फटाके वाजवणे टाळावे, कारण यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. दिवाळी हा केवळ सण नाही तर प्रकाश, आनंद आणि नात्यांचा उत्सव आहे. यावर्षी आपण सर्वांनी एकमेकांना दिवाळी शुभेच्छा पाठवून आपली संस्कृती जपावी आणि नात्यांमध्ये नव्या उमेदीचा दिवा लावावा. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे. चांगल्या मार्गाने समृद्धी मिळू दे. लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी आपल्याला लाभावे. माझ्या व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. श्री स्वामी समर्थ.